ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आज आहे पैंजण पार्ट 4 आणि आपण बघत आहोत फुलांच्या वेलींचे पैंजण. स्त्रियांच्या 16 शृंगारांपैकी पैंजण हा एक भाग प्राचीन काळापासून मानला गेला आहे. यामागे फक्त पायाचे सौंदर्य वाढावे हा हेतू नसून महिलांचे आरोग्य चांगले राहावे हा हेतू सुद्धा आहे. असे म्हटले जाते की पैंजणाच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व शुभ कार्य होतात व त्यामुळेच महिला व लहान मुलांच्या पायात नेहमीच पैंजण दिले जात असे आपल्या भारतीय प्राचीन परंपरेनुसार. आपण सुरुवात केलेली आहे 4 मोत्यांपासून. आपण 4 मोत्यांचं एक फूल तयार करून घेतलेलं आहे. हे मोती आपले 3 मिलीमीटर साईजचे आहेत आज आपण जे घेतलेत ते. आणि ह्या एका फुलाची लांबी आपण वाढवणार आहोत. लांबी म्हणजे फुलांची साखळी आपण तयार करणार आहोत. आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण 3 मोती सुईमध्ये घेणार आणि ज्या बाजूनी आपण सुई बाहेर काढली त्याच बाजूनी सुई पुन्हा आत टाकणार. म्हणजे आपली ही जी फुलांची चेन आहे, साखळी आहे, ती अशी वाढणार आहे. दरवेळेस एक एक फूल वाढवत आपण ही फुलांची साखळी अशी वाढवणार आहोत. अशा प्रकारे आपण फुलांची एक चेन तयार करणार आहोत. प्राचीन काळात महिलांना घुंगरू असलेले पैंजण दिले जायचे. त्यामागे कारण हे होते की घुंगरांच्या छन छन ह्या आवाजामुळे महिला घरात येण्याची व घराबाहेर जाण्याची चाहूल घरातल्या सदस्यांना होत असे. तसेच घुंगरांच्या आवाजाने मनाला शांतता देखील मिळत असे. असे म्हटले जाते की चांदीचे पैंजण घातल्यामुळे शरीराची उष्णता कमी होते व हाडे मजबूत होतात. ह्यामागे एक कारण असेही दिले जाते की चांदीच्या पैंजणांमधून चांदी या धातूचे तत्व स्त्रीच्या शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे आरोग्यदायी असे अनेक फायदे स्त्रियांना होतात. त्या आरोग्यदायी फायद्यांपैकी काही फायदे म्हणजे हाडांच्या दुखण्यांपासून आराम, शरीरातील ऊर्जा संतुलन होते, पायातील सूज कमी होते व रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. आणि जसं आपण बघितलं की छनछन आवाजामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे स्त्रियांच्या शरीरात देखील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. तसेच ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे स्त्रिया दिवसभर उत्साही आणि आनंदी राहतात. तर असे हे पैंजण पूर्वी आपण चांदीचे बघायचो, कारण पूर्वीच्या काळात चांदीचेच पैंजण घातले जायचे आपल्या महाराष्ट्रीय परंपरेनुसार. मात्र आजकाल आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्सची पैंजण बघतो आणि त्यामुळेच आपण पैंजण ह्या सिरीजमध्ये अशी वेगवेगळी डिझाईन्सची मोत्यांची पैंजण बघतो, ज्यामध्ये आपण वेगवेगळी मॅचिंग अशी पैंजण बघत आहोत. इथे आपण सुई जी वापरतोय ती आहे 12 नंबरची सुई, जी एक्स्ट्रा लॉंग आणि एक्स्ट्रा थिन असते. आणि आपण धागा जो वापरतोय तो आहे नायलॉनचा वायर, जो आहे 0.11 किंवा 0.11 मिलीमीटर असा अतिशय पातळ, अतिशय थिन असा हा नायलॉनचा वायर आहे, ज्याला मजबूतीसुद्धा आहे. आपण डबल वायर घेत असतो आपल्या सगळ्या दागिन्यांमध्ये. आपल्याला कमेंटमध्ये नेहमीच हा प्रश्न विचारलेला असतो, म्हणूनच आज आपण खास विशेष करून सांगितलेलं आहे हे. तर इथे आपण आपली जी मोत्यांची चेन आहे, जी साखळी आहे, ती पूर्ण 9 इंच करून घेणार आहोत. आपण हे इथे शेवटचं फूल आता 9 इंचाची लांबी येण्यासाठी करणार आहोत. आपण आपल्या सगळ्या कमेंटकडे नेहमीच लक्ष देत असतो, म्हणूनच कमेंटमध्ये लिहा की आपल्याला ह्या पैंजण या सिरीजनंतर कोणत्या दागिन्यांची सिरीज बघायला आवडेल ते. कारण ही पैंजण जी सिरीज सुरू केली आपण, ती सुद्धा आपण सांगितल्यानुसारच, आपण सुचवल्यानुसारच आपण सुरू केलेली आहे. इथे आपण आपलं फूल तयार झाल्यावर धाग्याला व्यवस्थित गाठ मारून ही आपली चेन सिक्युअर केली आणि सुई बाजूच्या मोत्यांमधून काढून घेतली, ज्याने की आपली ही चेन अजूनच सिक्युअर राहते. धागा आपला व्यवस्थित त्या चेनमध्ये सिक्युअर राहतो. आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण अशीच महाराष्ट्रीय परंपरेनुसार चालत आलेली आपली जी मोत्यांची दागिने आहेत त्यांची वेगवेगळी डिझाईन्स बघत असतो. सगळी डिझाईन्स आपण घरच्या घरी घरातल्या सामानापासून करू शकता अशीच असतात. इथे आपली 9 इंच लांबीची चेन तयार झालेली आहे आणि आता आपण ह्या चेनवर मोत्यांच्या फुलांच्या वेली करणार आहोत.
यासाठी आपण सीड बीड घेतलेले आहेत, ज्याला आपण 0 साईजचे मोती असंही म्हणतो. तर हे आपण 2 कलरचे घेतलेले आहेत. एक आहे आपला डार्क ब्लू किंवा डार्क व्हायलेट कलर आणि दुसरा आहे स्काय ब्लू कलर. आता इथे चुकून मी धागा तोडून घेतला होता, म्हणून मला नवीन धागा या ठिकाणी जोडावा लागला. आपण धागा तोडत नाही तर तोच धागा पुन्हा कंटिन्यू करत असतो, पण मी धागा तोडल्यामुळे मला पुन्हा जोडावा लागला. तर इथे आपण सुरुवात केलेली आहे आपल्या 6 स्काय ब्लू कलरच्या सीड बीड्स पासून, म्हणजे आपल्या 0 साईजचे मणी घेतलेले आहेत 6 आपण, आणि त्यांना सुई तोडून घेतल्यावर त्यातले 3 मणी सोडून पुढच्या 2 मण्यांतून आपण सुई बाहेर काढून घेतली. वापस रिव्हर्स डायरेक्शननी वापस आपण त्याच मोत्यातून बाहेर काढून घेतली सुई. एक मणी आपला तसाच आहे. 3 मणी आपण बाहेर सोडले आणि 2 मण्यातून सुई बाहेर काढली. एक मणी तसाच ठेवलाय आपण बाजूला आणि त्याच सुईमध्ये पुन्हा एक मणी ओवून घेतला. आता असं केल्याने आपलं हे एक फूल आणि त्याच्यावर एक वेल तयार झालेली आपल्याला दिसत आहे. आता अशीच वेल आपण दुसऱ्या मोत्यांमधून सुई काढून त्या ठिकाणी करणार आहोत. आता यावेळेस आपण डार्क ब्लू किंवा डार्क व्हायलेट कलर, आता ह्या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला कोणता कलर दिसतोय, तर डार्क व्हायलेट कलर दिसतोय मला, तर तो कलर घेतलाय आपण आणि त्या कलरची आता ह्यावेळेस आपण 10 बीड्स घेणार आहोत, कारण आपल्याला लांबी कमी जास्त ठेवायची आहे. आपल्या आवडीनुसार आपण लांबी करू शकतो. मी 10 घेतलेले आहेत ह्या ठिकाणी बीड्स. पुन्हा 3 मोती सोडून दिले आपण आणि शेवटी सुद्धा एक मोती तसाच ठेवला आपण आणि उरलेले जे मोती आहेत 6 मोती त्यामधून सुई काढली आणि त्या सुईमध्ये पुन्हा एक मोती आपण नवीन ॲड केला आणि असं आपण तो धागा ओढून घेतल्यावर आपल्याला असं एक फूल असलेली वेल मिळाली. तर आपण ही पूर्ण चेन भर अशाच वेली करणार आहोत. एक आपली छोटी वेल आपण करणार स्काय ब्लू कलरच्या बीड्सची आणि त्यानंतर आपण करणार अल्टरनेट डार्क ब्लू किंवा डार्क व्हायलेट कलरची वेल. तर असं करत करत आपण ही पूर्ण चेनभर अशा छोट्या छोट्या वेली आणि फुलं करणार आहोत. तर आतापर्यंत जर हे डिझाईन आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले जे नवनवीन डिझाईन्स येतात त्यांची नोटिफिकेशन्स आपल्याला कळतील आणि आपण ते नवनवीन डिझाईन्स बघू शकता. आपल्या ओखास क्रिएशनवरील आतापर्यंत आपण जीही मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स केलेली आहे, महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये, त्यांची प्लेलिस्ट मी या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी देत आहे, म्हणजे आपण ती बघून घेऊ शकता. आणि ह्याच्या आधी ह्या पैंजण सिरीजच्या आधी आपण ठुशी सिरीज केलेली आहे, त्याची लिंकसुद्धा मी देते डिस्क्रिप्शनमध्ये, तीसुद्धा बघून घ्या. तसेच आपल्या स्क्रीनवरील उजव्या हाताच्या कोपऱ्यात वरच्या बाजूला सुद्धा मी लिंक देते, तिथेही आपण बघू शकता. आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये असेच दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार घेऊन येत असतो आणि प्रत्येक दागिन्याचे आपण वेगवेगळे डिझाईन्स दाखवत असतो, ज्याने की आपला एक एक सेट हळूहळू जशी ही सिरीज पुढे जाणार आहे तसा पूर्ण होणार आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रत्येक आपल्या पोशाखावर मॅचिंग असे सेट आपल्याकडे तयार असतील. तर इथे आपली अशी चेन तयार होत आहे फुलांच्या वेलांची. अशी चेन आपण पूर्ण ह्या साखळीमध्ये करणार आहोत आणि आपली चेन ही झालेली आहे. आता शेवटचं जी साखळी आहे ती केल्यानंतर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित गाठ मारून घेणार. सुई व्यवस्थित त्या मोत्यांमधून आजूबाजूच्या मोत्यांमधून पास करून आपण नेहमीच असं करतो आणि शेवटच्या फुलाला तर विशेष आपण सुई पुन्हा पुन्हा काढतो, कारण त्यांनी आपली ही पूर्ण साखळीच व्यवस्थित सिक्युअर राहते, त्याला एक मजबूती येते. तर अशी सुई आणि दोरा बाजूच्या मोत्यांमधून काढून मग आपण त्या ठिकाणी गाठ मारून घेणार आहोत आणि गाठ मारल्यानंतर सुद्धा आपण दोरा कधीच लगेच तोडत नाही, त्याला आपण पुन्हा पुढच्या मोत्यांमधून बाहेर काढतो आणि मगच तो दोरा नेहमी तोडत असतो आपण. त्यांनी सुद्धा आपली ही जी पूर्ण एक लेयर असते मण्यांची किंवा ही साखळी असते ती मजबूत राहायला मदत होते, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण आपला दागिना मजबूत कसा राहील ह्याची काळजी घेत असतो. तर अतिशय सुंदर मॅचिंग अशी फुलांच्या वेलींची चेन आपली तयार झालेली आहे.
आणि त्याला आपल्या पोशाखानुसार मॅचिंग वेली तयार करून आपण आपल्या पोशाखाला एक रॉयल रिच असा लुक आणि संपूर्ण लुक तयार करू शकतो. इथे आपण लांबी 9 इंचेस एवढी घेतलेली आहे. ही एवढी 9 इंच एवढी लांबी आपल्याला पायाभोवती व्यवस्थित बसणारं पैंजण देणार आहे. तर इथे आपण या 2 टोकांना कड्या लावून घेतोय आणि त्या कड्यांमध्ये आपण हुक फसवणार आहोत. तर हे एक कडी लावून घेतली. आता ही कडी लावताना आपण हाताने लावू शकता. एका बाजूची कडी आपण लावून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण कडी लावून घेणार आहोत. आता एका कडीत आपण हुक फसवणार आणि नंतर पैंजण जेव्हा आपण पायात घालणार तेव्हा दुसऱ्या बाजूची कडी सुद्धा त्या हुकामध्ये फसवून आपलं पैंजण तयार होतं. तर इथे हाताने आपण कडी लावलेली आहे. पण आपण जर हाताने जमत नसेल तर फ्लॅट नोज प्लायर्स भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये, तर ते सुद्धा यूज करू शकता. अशा प्रकारे आपण हे प्लायर्स यूज करू शकता. हाताने केलं तरी ह्या कड्या ह्या सॉफ्ट असतात, त्याच्यामुळे आपण हाताने सुद्धा लावू शकतो. अगदी कमी सामानात घरच्या घरी बनणारे आपण दागिने बघतो, त्यामुळे आपण हातानेच लावत असतो कड्या सुद्धा. तर इथे आपण हुक लावून घेत आहोत आणि आपण बघू शकता आपल्या पोशाखाला कंप्लीट लुक देणारं मॅचिंग असं पैंजण तयार झालेलं आहे. आणि अगदी घरच्या सामानापासून घरच्या घरी बनणारे अशी ही सगळी डिझाईन्स आपण बघत आहोत आपल्या पैंजण ह्या सिरीजमध्ये. तर आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा पुढे कोणता दागिना आपल्याला बघायला आवडेल ते. कमेंटमधील आपल्या सजेशन्सची आपण नेहमीच वाट बघत असतो. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.